सन्माननीय अधिकारी वर्ग आणि इथे आम्हाला लाभलेले प्रशिक्षक. आधी ह्या प्रशिक्षणा अगोदर जेव्हा आमची निवड झाली तेव्हा खूप वेगवेगळ्या कन्सेप्ट होत्या. मुळात पहिलं वाक्य मी ऐकलेलं की शिक्षकांना गरजेपेक्षा जास्त पगार दिला जातो म्हणून ते कामच करत नाही, आणि ही कन्सेप्ट डोक्यात. आणि परत खूप निगेटिव्ह गोष्टी ऐकल्या होत्या की शिक्षक कसा असतो. आम्ही झेडपीतनं शिकलेलो, पण आता प्रायव्हेट शाळांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढत चाललाय, पॅरेंटचा कल वाढत चाललाय. पण आज इतक्या आदर्श शाळांचे इतके वेगवेगळे उदाहरणं आम्हाला समोर बघायला भेटले. त्यामुळे आम्हालाही आता पुढे काहीतरी वेगळं करून दाखवायला किंवा पोरांना प्रोत्साहन करायला आम्हाला एक आदर्श सेट झाला. म्हणजे जे शिक्षक असे की अशा काही शिक्षकांच्या कन्सेप्ट होत्या की शिक्षक काम करत नाही, त्या कन्सेप्ट डोक्यातून पुसून झालाय. कोणताही एक शिक्षकही पूर्ण शाळा बदलवू शकतो आणि पूर्ण तालुक्याचं जिल्ह्याचं नाव पूर्ण देशभरात नाही तर जगातही नेऊ शकतो. हे आज इथे ह्या काही शाळांच्या उदाहरणांवरून स्पष्ट झालंय. आणि हेच आदर्श घेऊन आम्ही आमच्या शाळांवर आदर्श असं काम करू असं माझ्या सगळे नवनियुक्त शिक्षक बंधू भगिनींच्या